नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। बघा, आज आपलं जे डिस्कशन असणार आहे, आजचं आपलं जे लेक्चर असणार आहे हे पर्टिक्युलरली अबाउट पेपर 2 असणार आहे। म्हणजे बघा, तुम्हाला माहीतच असेल की आपल्याला ऑप्शनलला 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2। तर त्यामधला जो पेपर 1 आहे, तर पेपर 1 मध्ये आपल्याला बेसिक कन्सेप्ट आहे, म्हणजे इन जनरल सोशोलॉजीची जे काही डेव्हलपमेंट झाली आहे, त्याच्यामध्ये जे काही वेगळ्या आयडियोलॉजीज आल्या, वेगवेगळे स्कूल जनरेट झाले, तर ह्या सर्व एकंदरीत गोष्टी आपण पेपर 1 मध्ये बघतो। आणि हे बघितल्यानंतर सेम गोष्टी आपल्याला अप्लाय करायच्या असतात किंवा आपल्याला स्टडी करायच्या असतात इन द रेफरन्स ऑफ इंडियन सोसायटी। म्हणजेच बघा, जर समाजशास्त्र ही ब्रांच अशा पद्धतीची आहे किंवा यामध्ये असा स्टडी केला जातो, या गोष्टींवर फोकस केला जातो, हे जर का आपण पेपर 1 मध्ये शिकलो, तर सेम गोष्ट मग आपल्याला भारताच्या संदर्भामध्ये पेपर 2 मध्ये शिकायचं आहे। तर आजचं आपलं जे डिस्कशन असणार आहे, आपलं लेक्चर, तर थंबनेलवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण भारतीय समाजशास्त्र डिस्कस करणार आहे। मग एक्झॅक्टली यामध्ये आपलं डिस्कशन काय असणार आहे, तर यामध्ये आपण काय काय डिस्कस करू बघा। सुरुवातीला आपण बघू की भारतामध्ये समाजशास्त्राची सुरुवात कशा पद्धतीने झाली, येतं लक्षात। आणि त्यानंतर मग समाजशास्त्र जर सुरू झालं किंवा ॲज अ ब्रांच म्हणून प्रॉपर अभ्यास त्याचा सुरू झाला, तर मग त्यामध्ये जे वेगवेगळे दृष्टिकोन तयार झाले, तर हे दृष्टिकोन कसे तयार झाले, आणि दृष्टिकोन तयार झाल्यानंतर इंडियासाठी जो पर्टिक्युलर एक दृष्टिकोन वापरण्यात आला, म्हणजेच भारतीय समाजाचा अभ्यास करण्यासाठी जो एक पर्टिक्युलर दृष्टिकोन तयार करण्यात आला, तो म्हणजे इंडोलॉजी। तर या इंडोलॉजीला आज आपण डिटेलमध्ये बघणार आहे, येतं लक्षात। तर अशा प्रकारचं एक आपला आजचं सेशन असणार। तर त्याआधी बघा, तुम्हाला माहीतच असेल की आपल्या अकॅडमीमध्ये आपण ऑप्शनलच्या 2ही लँग्वेजमधल्या बॅचेस सुरू केलेले आहे। म्हणजे ज्यांना मराठी मीडियममधून स्टडी करायचं आहे ते त्यांच्यासाठी मराठी मीडियममधून बॅच आहे, आणि इंग्लिश मीडियमसाठी इंग्लिशमधून बॅच आहे, ठीक आहे। आणि हे नवीन आपला एक इनिशिएटिव्ह लॉन्च केला आहे आपण, जो 6 माही तुम्हाला चालू घडामोडी कव्हर करून देणार आहे। तर ह्या सर्व कोर्सेसची जी माहिती आहे, तर ती तुम्हाला अकॅडमीच्या ॲपवर मिळून जाणार, किंवा तुम्ही अकॅडमीला कॉन्टॅक्ट करून त्याबद्दल इन्क्वायरी करू शकता, ठीक आहे। तर आपण आपलं सुरू करू डिस्कशन। बघा, आता इन जनरल जेव्हा आपण समाजशास्त्राचा अभ्यास केला पेपर 1 मध्ये, तर तेव्हा आपण सुरुवातीला एक कन्सेप्ट डिस्कस केला होता, तो म्हणजे समाजशास्त्राचा उदय, ठीक आहे। आणि यावर मी एक लेक्चर पण घेतलाय की ओव्हरऑल जर तुम्ही विचार केला, तर समाजशास्त्र ॲज अ ब्रांच म्हणून, एक शिस्त म्हणून कशा पद्धतीने तयार झाली किंवा तिचा उदय कसा झाला, तर त्यामध्ये आपण काय बॅकग्राऊंड बघितलं होतं, तर तुम्हाला आठवत असेल बघा की सुरुवातीला राजेशाही होती, येतं ओव्हरऑल इन जनरल सर्वीकडे। मग त्यानंतर हे जे नवीन कन्सेप्ट आहे, लोकशाही असायला पाहिजे, त्यानंतर इक्वॅलिटी असायला पाहिजे, लोकांना अधिकार असायला पाहिजे, तर हा एक फेज आला। आणि त्यातून फ्रेंच रिव्हॉल्युशन सारख्या गोष्टी झाल्या, आणि त्यानंतर जरी मग लोकशाही आली, हे नवीन संकल्पना आल्या, येतं लक्षात। म्हणजे लोकशाही आहे, लोकांना सर्व अधिकार आहे, इवन आर्थिक अधिकार आहे, राजकीय अधिकार येत आहे, पण हे सर्व अधिकार जरी येत आहे, इक्वॅलिटी येत आहे, पण तरी समाजामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम दिसून आले। गोंधळाची परिस्थिती आपण म्हटलं होतं बघा, की सोसायटीमध्ये सगळीकडे केओस आहे, गोंधळ सुरू आहे, अनेक नवीन प्रॉब्लेम येत आहे। मग आता जर तुम्ही एवढं मोठं स्ट्रक्चरल चेंज करत आहे, राजेशाही सोडून तुम्ही लोकशाही मॉडेलवर शिफ्ट होत आहे, सर्वांना समानतेची वागणूक देत आहे, समान अधिकार देत आहे, मग एवढं सगळं जर आयडियलिस्टिक गोष्टी समाजामध्ये घडत आहे, तर मग नेमकं समाजामध्ये प्रॉब्लेम कुठून येत आहे, याच्यासाठी मग रिसर्च करणं सुरू झालं। मग आता हा जर रिसर्च आपल्याला करायचा आहे की समाजामध्ये प्रॉब्लेम नेमके काय येत आहे, तर त्यासाठी आपण कुठली मेथड वापरली, सायंटिफिक मेथड। म्हणजेच तेव्हाचे जे रिसर्चर्स होते, स्कॉलर होते, त्यांनी कुठली मेथड वापरली, सायंटिफिक मेथड वापरली, आणि तिथूनच मग सोशोलॉजी ॲज अ डिसिप्लिन इमर्ज झालं, असं आपण म्हटलं होतं। म्हणजेच काय की एक अशी शिस्त, एक अशी शाखा जी काय करणार, सायंटिफिक वेनी म्हणजे वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून ती काय करणार, तुम्हाला वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून
समाजाचा आणि समाजातील प्रॉब्लेमचा अभ्यास करणार. आणि यातून मग आपण बघितलं की जर्मनीमध्ये मग समाजशास्त्राचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. आणि ओव्हरऑल आपण फादर ऑफ सोशोलॉजी कोणाला म्हणतो मग, तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की फादर ऑफ सोशोलॉजी आपण कोणाला म्हणतो, कोणामुळे समाजशास्त्र एक वेगळी शिस्त म्हणून किंवा एक सेपरेट ब्रांच म्हणून तयार झाली, तर त्यांचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता बघा, हा जो मी तुम्हाला एक सीन सांगितला आता, किंवा हे जे काही मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं, तर हे कशाच्या संदर्भात होतं, पेपर 1च्या संदर्भात, की ओव्हरऑल जगामध्ये जे सोशोलॉजी इमर्ज झालं ते कोणत्या बॅकड्रॉपवर इमर्ज झालं ते. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पर्टिक्युलरली बघायचं आहे की ज्या पद्धतीने जर्मनीमध्ये किंवा आपण एकंदरीत युरोप म्हणू, युरोपमध्ये ज्या पद्धतीने समाजशास्त्राचा उदय झाला, मग तोच समाजशास्त्राचा उदय भारतामध्ये कसा झाला. भारतामध्ये अशा नेमक्या कुठल्या कंडिशन आल्या की तेव्हा वाटलं की लोकांना की किंवा जे रिसर्चर होते किंवा जे स्कॉलर होते त्यांना की भारतामध्ये देखील समाजाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला गेला पाहिजे, किंवा समाजाचा जो अभ्यास आहे हा सिस्टमॅटिकली झाला पाहिजे. तर मग भारतामध्ये अशा कुठले इव्हेंट्स झाले किंवा अशा कुठल्या गोष्टी घडल्या, आणि त्यातून मग भारतामध्ये समाजशास्त्र कधी तयार झाला, उदय कधी झाला, आणि एक सेपरेट डिसिप्लिन म्हणून, म्हणजेच अकॅडमीमध्ये जे वेगवेगळ्या ब्रांचेस असतात ते एक पर्टिक्युलर ब्रांचमधून भारतामध्ये मग समाजशास्त्र कधीपासून सुरू झालं, तर हे आपण बघणार आहे. तर आता मला सांगा, आपण थोडं प्राचीन कालखंडामध्ये जाऊ. आता आपण जग सोडलं, युरोप सोडलं, आता आपण आलो भारतामध्ये. तर आता मला सांगा, भारतामध्ये आपण सुरुवातीला जाऊ प्राचीन कालखंडात. आता आपल्याला माहीत आहे की आपली जी संस्कृती आहे ही अगदी प्रगत संस्कृती आहे. आपल्याकडे जे सिव्हिलायझेशन आहे, नागरीकरण आहे, तर हे अगदी सुरुवातीच्या काळापासून प्रगत होतं, विकसित होते. म्हणजेच एक वेल एस्टॅब्लिश सोसायटी जी आपण म्हणतो, तर ही भारतामध्ये आपल्याला अगदी प्राचीन काळापासून दिसते. म्हणजे जर का तुम्ही असा विचार केला की भारतामध्ये हे समाज कधी तयार झाला, किंवा जो आपण म्हणतो ना, जो आपण स्टडी केला, जो प्रॉपर समाज ज्यामध्ये पॅटर्न आहे, ज्यामध्ये एक लिंक दिसते, त्यांचं एक पर्टिक्युलर डिस्टिंक्ट असं कल्चर आहे, तर असा समाज भारतामध्ये कधीपासून होता, तर अगदी सिंधू संस्कृतीपासून भारतामध्ये असा समाज होता. मग तेव्हापासून जर आपण विचार केला तर बघा, प्राचीन कालखंडापासून समाजाचा अभ्यास केला गेला. म्हणजे मी काय म्हणताय, भारतामध्ये अगदी प्राचीन कालखंडापासून पण समाजाचा अभ्यास केला जात होता. म्हणजे आता समाजाचा अभ्यास केला जात होता म्हणजे काय, की समाजामध्ये वेगवेगळे घटक किती आहे, प्रत्येक घटक हे कसे एकमेकांना इंटरलिंक आहे, त्या कोण कोणावर डिपेंड आहे, कोणाचं नुकसान झालं की त्याचा परिणाम किती घटकांवर दिसून येते, आणि जर समाज आहे तर मग त्या समाजाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे, त्यामधले वेगवेगळे भागधारक कोण आहे किंवा किती भागधारक आहे, त्यांचा रोल काय आहे, या समाजाचं जे संस्कृती आहे, कल्चर, ती कल्चर कसं आहे. मग आता संस्कृती जर म्हटलं तर त्यामध्ये बघा सर्व येणार, त्यामध्ये भाषा येणार, तुमची वेशभूषा येणार, तुमचे ओव्हरऑल सण उत्सव चालीरीती, ह्या सर्व गोष्टी येणार. येत्या का लक्षात. मग आता हा सर्व अभ्यास अगदी सिंधू संस्कृतीपासून किंवा प्राचीन कालखंडापासून केला जायचा. म्हणजेच समाजाला समजून घेतल्या जायचं, एक प्रॉपर अंडरस्टँडिंग केले जायचं की आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो, ज्या समाजामध्ये आपण राहत आहे, तो समाज एक्झॅक्टली कसा आहे. परंतु तेव्हा प्रॉब्लेम काय होता बघा, म्हणजे प्रॉब्लेम नाही म्हणू शकत, पण तेव्हाचा जो अभ्यास होता हा कसा होता, तर हा अप्रत्यक्ष स्वरूपाचा होता. अप्रत्यक्ष स्वरूपाचा म्हणजे काय, की तिथे जे इंटेन्शन होतं हे सगळं समाजाबद्दल समजून घेण्याचं, तर हे इंटेन्शन जे आहे, हे इंटेन्शन पर्टिक्युलरली समाजाचा अभ्यास करायचा आहे, किंवा समाजाला आपल्याला एक समजून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने गोष्टी इंटरलिंक आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी आहे, हे इंटेन्शन नव्हतं. तर अभ्यासाचं जे इंटेन्शन होतं किंवा त्या काळात जे रिसर्च केल्या जायचं, तर हे बाकी गोष्टींवर केल्या जायचं. आर्थिक गोष्टींवर रिसर्च व्हायचा, राजकीय गोष्टींवर व्हायचा. आणि बघा, राजेशाही होती तेव्हा, तर हे जे काही युद्ध होत आहेत तर युद्धांवर व्हायचं, किंवा राजा कसा असला पाहिजे, त्या राजाचं प्रशासन कसं असायला पाहिजे, त्याची कर पद्धत कशी असायला पाहिजे, म्हणजे त्या राजाने टॅक्स कसे कलेक्ट केले पाहिजे, आणि जर एखादा राज्य आहे, त्याचं साम्राज्य आहे, तर मग त्या साम्राज्यांची विभागणी कशी असायला पाहिजे, येत्या का. आणि मग प्रत्येक विभागामध्ये कुठला अधिकारी राहणार,
कोण टॅक्स कलेक्ट करणार, कोण लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणार, कोणाला किती अधिकार द्यायचे. इव्हन बघा चलन व्यवस्था तुम्हाला माहीत असेल, नाणे, प्रत्येक राजाचं एक वेगळं नाणं असं, त्याची एक डिफरंट व्हॅल्यू राहायची. तर हे काय असायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जायचा आणि या सर्व गोष्टींवर अनेक साहित्य लिहिल्या गेले, अनेक ट्रीटी लिहिल्या गेले. जर तुम्ही आपल्याला हिस्ट्रीमध्ये आहे तर हे सर्व करत असताना मग काय व्हायचं बघा, इनडायरेक्टली याच्यावर रिसर्च करत असताना इनडायरेक्टली काय व्हायचं की समाजाचा अभ्यास घडून यायचा. येत्या लक्षात. म्हणजे आता बघा, जर का तुम्ही असं ठरवत आहे किंवा जर का तुम्ही असा रिसर्च करत आहे की कर पद्धती आपल्याला कर पद्धतीचं एक स्ट्रक्चर तयार करायचं आहे, तर ते कसं कसायला पाहिजे किंवा किती कर ठेवायला पाहिजे, तर हे जर आपल्याला ठरवायचं आहे तर आपण काय करणार, समाजामध्ये एकूण किती लोक आहे, म्हणजे तुमची लोकसंख्या किती आहे, मग त्यांचं उत्पन्नाचं साधन किती आहे, त्यांचं उत्पन्न किती आहे, मग त्यातून आपण किती कर घ्यायला पाहिजे, आणि तो कर घेतल्यानंतर मग त्या करचं जे आपण काय म्हणणार कलेक्शन आणि डिस्ट्रीब्युशन, म्हणजे जे तुमच्या वेलफेअर स्कीम असतात, जे काही कल्याणकारी योजना मग राबवणार राजा, तर हे सर्व कसं असायला पाहिजे याचा अभ्यास केला जायचा. मग मला सांगा, हे करत असतानाच इनडायरेक्टली समाजाचा अभ्यास त्यामध्ये आला की नाही, कारण तुम्ही समाजामध्ये किती घटक आहे, त्यांचा आर्थिक घटक काय आहे, राजकीय घटक काय आहे, इव्हन तुम्ही प्रॉपर सोसायटीचं एक स्ट्रक्चर मेंटेन करत आहे. म्हणजेच इनडायरेक्टली जर तुम्ही कर प्रणालीचा अभ्यास करत असेल तर काय होणार, इनडायरेक्टली समाजाचा अभ्यास देखील केला जाणार. तर ह्याच फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या क्षेत्राचा जो काही अभ्यास झाला किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जे काही साहित्य लिहिण्यात आले, तर त्या प्रत्येक साहित्यामध्ये इनडायरेक्टली आपल्याला समाजाचा रेफरन्स दिसतो किंवा त्या काळातील समाज कसा होता, तेव्हा कुठले प्रॉब्लेम होते, तेव्हा कुठला विकास झाला होता, किती विकास झाला होता, ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात येतात किंवा आपल्याला त्या गोष्टी समजतात. म्हणून आपण काय म्हणणार की प्राचीन भारतापासूनच समाजाचा अभ्यास केला गेला. म्हणजे असं नाही आहे की समाज कम्प्लिटली इग्नोर केला आहे, कोणी समाजाचा बिलकुल रेफरन्स घेत नाही, असा मुद्दा नाही आहे. पण विषय काय होता की हा सर्व अभ्यास हा कसा होता, अप्रत्यक्ष स्वरूपाचा होता. मग आपल्याला हा जो रेफरन्स मिळतो इनडायरेक्टली सोसायटीचा, की त्या काळातली सोसायटी कशी होती, मग हा रेफरन्स कशातून घ्यायचा, तर बघा आपल्याला तत्कालीन जे धार्मिक ग्रंथ लिहिल्या गेले, त्यानंतर जे साहित्य आहे, आता आपण बघा वैज्ञानिक साहित्य असतात किंवा एक मोठे मोठे ज्याला आपण काय म्हणू लिटरेचर वर्क ज्याच्यामध्ये असतात, म्हणजे पोएट्री असतात, तर ह्या सर्व साहित्य आले. प्रवास वर्णन, ठीक आहे, ट्रॅव्हलॉग ज्याला आपण म्हणतो, तर अनेक प्रवासी तुम्हाला माहीत असेल की जे भारतात यायचे दुसऱ्या देशातून किंवा दुसऱ्या साम्राज्यातून, आणि हे प्रवास करत असताना एक प्रवास वर्णन लिहायचे की त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टी दिसून आल्या किंवा त्यांचं एक ओव्हरऑल ऑब्झर्वेशन काय होतं. तर मग मला सांगा, हे प्रवास वर्णन तुम्हाला कशाची माहिती देते, तर हे प्रवास वर्णन तुम्हाला इनडायरेक्टली समाजाचीच माहिती देते की ह्या राजाच्या कालखंडामध्ये समाज कसा होता, किती लोक होते, लोकसंख्या काय होती, राजकीय क्षेत्र कसं होतं, आर्थिक क्षेत्र कसं होतं, व्यापार कसा होता, ह्याच सर्वांची माहिती आपल्याला मिळते. येत्या लक्षात. राजकीय साहित्य होते, जसं तुम्हाला माहीत असेल अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्रामध्ये त्या काळचा समाज कसा होता, तेव्हा कुठले एक ज्याला आपण म्हणणार विचारसरणी होती, कुठल्या गोष्टींवर श्रद्धा होते, विश्वास होते, लोक कोणत्या गोष्टी मानत होते, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजून येतात. येत्या लक्षात. तर अशा पद्धतीने बघा प्राचीन कालखंडामध्ये आणि इव्हन मध्ययुगीन कालखंडामध्ये पण सेम समाजाचा अभ्यास केला जायचा. कारण हे लोक जेव्हा ह्या सर्व गोष्टी लिहायचे, तर हे लिहित असताना आधी ते रिसर्च करायचे, आधी ते ऑब्झर्व करायचे की गोष्टी कशा आहेत आणि नंतर लिहायचे. तर म्हणजेच काय की ते इनडायरेक्टली समाजाचा अभ्यास करायचे, पण डायरेक्ट नुसतं आता की आम्हाला समाजाचाच अभ्यास करायचा आहे असलं इंटेन्शन त्यांचं नव्हतं. म्हणून आपण काय म्हणणार की प्राचीन कालखंडामध्ये आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये भारतीय समाजाबद्दल एक रिसर्च झाला, त्याचा अभ्यास झाला, तो समजून घेण्याचा प्रयत्न देखील झाला, पण हे सर्व अप्रत्यक्ष पद्धतीने झाले. मग नंतर बघा जेव्हा भारतामध्ये ब्रिटिश राजवट आली, म्हणजे आपण अंडर कॉलोनियल रूल आलो, तेव्हा मात्र भारतामध्ये वैज्ञानिक पद्धतीने समाजाचा अभ्यास सुरू झाला. येत्या का लक्षात. म्हणजेच प्राचीन कालखंड आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये समाजाचा अभ्यास कसा झाला,
अप्रत्यक्ष पद्धतीने. मात्र आता आपण जे समाजशास्त्रामध्ये म्हणतो की समाजाचा अभ्यास करायचा आहे आणि तो पण वैज्ञानिक पद्धतीने, तर हा जो प्रकार आहे हा नेमका भारतामध्ये कधीपासून सुरू झाला, तर जेव्हापासून आपण ब्रिटिश राजवटीत आलो, म्हणजे ब्रिटिशांची राजकीय राजवट किंवा प्रशासकीय राजवटीत आलो, तेव्हापासून भारतीय समाजाचा अभ्यास सायंटिफिकली करणं सुरू झाला. मग आता एक्झॅक्ट याला कारणं कुठली कुठली आहे बघा, की त्यांनीच कसा सायंटिफिकली स्टडी केला. आता सुरुवातीला जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले किंवा जे काही युरोपियन पॉवर होते, तर ते भारतात जेव्हा आल्या, म्हणजे पोर्तुगीज असेल, फ्रेंच असेल, तर हे लोक जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा त्यांच्यासाठी भारतीय समाज हा कम्प्लिटली नवीन होता. त्यांच्या कल्चरपेक्षा, त्यांच्या संस्कृतीपेक्षा, म्हणजेच पाश्चिमात्य संस्कृतीपेक्षा भारताची संस्कृती, इथली वेशभूषा, इथली भाषा, त्या लँग्वेज, इथले रिलिजन म्हणजे धर्म, ह्या सर्व गोष्टी वेगळ्या होत्या. मग हे जर एवढा मोठा जर डिफरन्स येत आहे तर तो समजून घेणे हे या ब्रिटिशांची गरज होती. प्लस दुसरी गोष्ट लक्षात घ्या, सुरुवातीला एक व्यापारी कंपनी म्हणून हे सर्व देश भारतात आले. मग जर तुम्हाला व्यापार करायचा आहे तर तुम्हाला मार्केट समजून घेणं देखील महत्त्वाचं असते. जोपर्यंत तुम्हाला मार्केट नेमकं काय आहे, त्या मार्केटची गरज काय आहे, तिथे कुठल्या वस्तू विकल्या जाणार हे समजणार नाही, तोपर्यंत तुम्ही व्यापार करू शकता का सक्सेसफुली? नाही. किंवा तुम्हाला प्रॉफिट होणार का? नाही. मग मला सांगा, एक व्यापारी कंपनी म्हणून देखील त्यांची गरज होती की ते आधी भारतीय समाजाला तिथल्या चालीरीती, त्यांची संस्कृती, त्यांचे डिमांड, ह्या सर्व गोष्टी ते समजून घेतील. आणि त्यानंतर जसं जसं मग त्यांचं राजकीय वर्चस्व वाढलं आणि ते एक राजकीय क्षेत्रामध्ये एंटर झाले आणि मग ते गुलाम बनवायला लागले किंवा तो जो गुलामगिरीचा पिरियड सुरू झाला, मग तेव्हा तर त्यांना राज्यच करायचं आहे. येत्या का लक्षात? तेव्हा तर ब्रिटिशांच्या हातामध्ये पॉवर आलं. मग आता जर या भारतीय समाजावर आपल्याला राज्य करायचं आहे, तिथे जर आपल्याला प्रशासन पाहिजे, म्हणजे जसं आपण म्हटलं की प्रशासकीय सेटअप, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप जर आपल्याला करायचं आहे, कारण मॅक्झिमम कर गोळा करणं हे पण त्यांचंच काम होतं. मग जर तुम्हाला टॅक्स कलेक्शन करायचं आहे तर मग त्यासाठीचं स्ट्रक्चर असणं, प्रत्येक ठिकाणी एक ऑफिसर असणं, त्यानंतर समाजाचं लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं, मग ह्या सर्व गोष्टी कोणाच्या हातात आल्या? ब्रिटिशांच्या. आणि आता त्यांना याची पण गरज पडू लागली की तुम्हाला जर लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायचं आहे, तुम्हाला जर न्याय व्यवस्था डेव्हलप करायची आहे, म्हणजे तुम्हाला जस्टिस द्यायचं आहे, लोकांना न्याय द्यायचा आहे, म्हणजे न्याय निवाडा जर तुम्हाला करायचा आहे, त्यानंतर वेगवेगळ्या योजना, आता योजना म्हणजेच त्यांचे जे काही योजना असेल त्यांच्या लेवलनी त्या राबवायच्या असेल, म्हणजे त्यांच्या फेवरनी, तर हे जर सर्व त्यांना करायचं असेल आणि हे होत असताना अशा पद्धतीने ह्या गोष्टी राबवल्या गेल्या पाहिजे की भारतीय लोकांनी त्या एक्सेप्ट केल्या पाहिजे. म्हणजे असं नाही की तुम्ही आउट ऑफ द बॉक्स गोष्ट आणून इंडियामध्ये, भारतामध्ये लॉन्च करत आहे, तर असं जर झालं तर लोक, मला सांगा, भारतीय समाजातील लोक ते एक्सेप्ट करणार का? नाही करणार. तर म्हणून अशा वेळेस ब्रिटिशांसमोर ही एक महत्त्वाची गरज निर्माण झाली की ते भारतीय समाजाचा अभ्यास करेल किंवा भारतीय समाज नेमका कसा आहे हे समजून घेण्याची गरज ब्रिटिशांची तयार झाली. आणि मग त्या डायरेक्शननी ब्रिटिशांनी काम करायला सुरुवात केलं. मग काम करायला सुरुवात केलं म्हणजे काय? आता मला सांगा, तुम्हाला एखादा समाज जर समजून घ्यायचा आहे तर समाजामध्ये महत्त्वाचा कन्सेप्ट काय असतो? संस्कृती. आणि संस्कृती जर समजून घ्यायची आहे तर जनरली बघा, एखाद्या समाजाची संस्कृती ही कशाशी संबंधित असते किंवा लिंक असते? तर ती असते धर्माशी. तुमच्या समाजामध्ये जो धर्म आहे किंवा जेवढेही धर्म आहे त्याच्याच रिलेटेड काय असणार? त्यांची संस्कृती डेव्हलप झालेली असणार. आणि संस्कृतीमुळे पॅटर्न तयार होते आणि मग समाज तयार होते, हे आपण बघितलं आहे. म्हणून कुठल्याही समाजाचा अभ्यास करायचा असेल तर तिथले धर्म, त्यांच्या श्रद्धा, त्यांचे धार्मिक आस्था किंवा त्यांच्या चालीरीती काय आहे हे समजून घेणं आपल्याला फार महत्त्वाचं असते. आणि एक्झॅक्टली मग ब्रिटिशांनी देखील तेच केलं. तर त्यांनी काय केलं बघा, अशा अनेक संस्था मग भारतामध्ये स्थापन झाल्या आणि ज्या पर्टिक्युलरली ब्रिटिशांनी स्थापन केल्या. आणि त्याचा उद्देश काय होता? त्याचा उद्देश हाच होता की त्यांना भारतीय समाजाला समजून घ्यायचा आहे. म्हणजे हे लोक कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवतात, यांची विचारसरणी काय आहे भारतीय लोकांची, त्यानंतर यांची भाषा कशी आहे, त्यानंतर यांची वेशभूषा कशी आहे, यांचं फूड कल्चर कसं आहे, ह्या सर्व गोष्टी समजून घेण्याची गरज ब्रिटिशांना पडली होती. आणि त्यासाठीच त्यांनी मग अशा अनेक सोसायटीज,
संस्था ह्या भारतामध्ये स्थापन केल्या. मग त्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या होत्या, तर सर्वात सुरुवातीची जी सोसायटी होती ती होती एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल. हे तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल. याची स्थापना कोणी केली, विल्यम जॉन्स यांनी. आणि याचं पण अल्टिमेट एम काय होतं, उद्दिष्ट काय होतं, की जेवढे पण भारतामध्ये धर्म आहे, धार्मिक ग्रंथ आहे, ह्या सर्व धार्मिक ग्रंथांचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यास करून समजून घ्यायचा आहे की यांचं ओव्हरऑल समाज कसा आहे, म्हणजेच इनडायरेक्टली भारतीय समाज कसा आहे हे समजून घेणं याचं उद्दिष्ट होतं. मग त्याचप्रमाणे सेम दुसरी सोसायटी एस्टॅब्लिश झाली, ती होती सोसायटी फॉर द ॲक्वेजिशन ऑफ जनरल नॉलेज. मग सेम बघा मद्रासमध्ये एक सोसायटी स्थापन केली त्यांनी, बेथुने सोसायटी 1859 मध्ये येत आहे. मग सेम अवधमध्ये सायंटिफिक सोसायटी सुरू केली 1867 मध्ये. ठीक आहे. तर अशा अनेक सोसायटी मग भारताच्या वेगवेगळ्या प्रोव्हिन्सेसमध्ये एस्टॅब्लिश झाल्या, स्थापन झाल्या. आणि या सर्व सोसायटीचा उद्देश काय होता, तर भारतामध्ये भारतीय संस्कृतीला, भारतीय समाजाला, भारतातील जेवढे धर्म आहे ह्या सर्व गोष्टींना समजून घेणे. येत्या लक्षात, म्हणजेच समाजाला समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे ते आता सुरू झाली. आणि ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करत असताना, याच्यावर विचार करत असताना आता मला सांगा हे कुठली पद्धत वापरणार, तर थोडंफार यामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा वापर होणार. पण मी काय म्हणत आहे, थोडेफार, एकदम प्रॉपर सायंटिफिक वेनी होता का, नाही. येत्या लक्षात. मग कालांतराने बघा अशा घटना घडल्या भारतामध्ये की किंवा असे वेगवेगळे नियम आले, कायदे आले की त्यातून तुम्हाला माहीत असेल 1857 मध्ये बघा मुंबई, कोलकाता आणि मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना झाली. ते तुम्हाला माहीत असेल, जो कायदा आला तर त्या कायद्यानुसार काय होतं की भारतामध्ये 3 नवीन विद्यापीठ, युनिव्हर्सिटी सुरू झाल्या. आणि त्या कुठे, मुंबई, कलकत्ता, मद्रास. येत्या लक्षात. त्यानंतर बघा 1871 मध्ये काय झालं, तर जनगणना विभागाची स्थापना झाली होती. जनगणना म्हणजे सेन्सस, की तुम्ही लोकसंख्या मोजा, लोक किती आहे मोजा. आणि नुसतं लोक मोजा हेच उद्दिष्ट असते का जनगणनेचं, नाही. तर कोणत्या एज ग्रुपचे किती लोक आहे, शहरी लोक किती आहे, ग्रामीण लोक किती आहे, कोणाचा व्यवसाय काय आहे, तर ह्या सर्व गोष्टीचा तिथं अभ्यास असतो. तर ह्याचा एक विभाग स्थापन झाला भारतामध्ये. येत्या लक्षात. त्यानंतर बघा सेम लाईनवर 1901 मध्ये वांशिक सर्वे पण करण्यात आला. म्हणजे हा तर प्रॉपर इथनिक सर्वे होता. याला इंग्लिशमध्ये काय म्हणू आपण, इथनिक सर्वे, की किती इथनिसिटीचे लोक असतात, शेड्यूल ट्राईब किती आहे, शेड्यूल कास्ट किती आहे. तर हा सर्वांचा डिटेल स्टडी आता ब्रिटिशांनी करायला सुरुवात केलं होतं. मग आता मला सांगा, जर का भारतामध्ये विद्यापीठ सुरू होत आहे, जर का भारतामध्ये कॉलेजेस सुरू होत आहे आणि कॉलेजमध्ये आता तुम्हाला प्रॉपर एज्युकेशन मिळणार, सायंटिफिक लाईनवर एज्युकेशन मिळणार. येत्या लक्षात. कारण पिरियड बघा कितीचा आहे, 1800चे पिरियड आहे. आणि त्या पिरियडमध्ये तुम्हाला एक गोष्ट आठवली असेल की युरोपमध्ये कुठेतरी प्रत्येक सब्जेक्ट किंवा प्रत्येक गोष्ट सायंटिफिकली स्टडी करण्याचा जो ट्रेंड होता तो एकदम पीकवर होता. आपण बघितलं आहे, जेव्हा आपण समाजशास्त्राचं उदय हे लेक्चर घेतलं मी, त्यामध्ये पण मी सांगितलं आहे की हा जो पिरियड आहे, हाच पिरियडमध्ये ऑगस्ट कॉम्ट यांनी सायंटिफिक मेथडच यूज करायची आहे यासाठी आग्रह धरला होता. किंवा आपण बघितलं होतं की सायंटिफिक मेथड ट्रेंडमध्ये होती. मग मला सांगा, आता हे लोक युरोपियनच आहे, तर भारतामध्ये पण जेव्हा हे लोक येणार आणि हे लोक एखादा रिसर्च करणार किंवा एखादी गोष्ट समजून घेणार, तर त्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करणार, वैज्ञानिक पद्धतीचा. मग सायंटिफिक मेथडचाच वापर इथे करण्यात आला. किंवा युनिव्हर्सिटीमध्ये जे काही सब्जेक्ट तुम्हाला शिकवले जायचे ते मोस्टली असे सब्जेक्ट होते की ज्यामध्ये अभ्यास हा वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून केलेला होता. किंवा ते ज्ञान जे आहे तर ते वैज्ञानिक पद्धतीने मिळवलेलं ज्ञान होतं. येत्या लक्षात. म्हणून बघा मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हटलं की ब्रिटिश राजवटीतच भारतामध्ये समाजाचा अभ्यास हा वैज्ञानिक पद्धतीने सुरू झाला. का वैज्ञानिक पद्धतीने सुरू झाला, तर बघा इथे आपण बघितलं की ह्या सर्व संस्था प्रॉपरली भारतामध्ये एस्टॅब्लिश झाल्या होत्या, युनिव्हर्सिटीज तयार झाल्या होत्या, वेगवेगळे सब्जेक्ट शिकवल्या जात होते आणि ह्या सर्वांमध्ये प्रॉपर वापर हा कशाचा केला जात होता, सायंटिफिक मेथडचा. त्यामुळे आता जो समाजाची माहिती आपण केवळ धार्मिक ग्रंथ किंवा साहित्य वाचून घेतोय, तर तो ट्रेंड कुठंतरी शिफ्ट झाला. कशावर, प्रॉपर रिसर्च करणं, प्रॉपर सर्वेक्षण करणे आणि त्या सर्वेक्षणवरून डेटा कलेक्ट करणे,
आणि त्यातून मग माहिती मिळवणे की सर्व गोष्टी कशा पद्धतीने आहे किंवा समाज एकंदरीत कशा पद्धतीने आहे. आणि म्हणून मग आपण काय म्हणणार की ह्या पिरियडमध्ये भारतीय समाजाचा अभ्यास हा वैज्ञानिक पद्धतीने करणं सुरू झाला. येत्या लक्षात. म्हणजे आता लोक समाजाला सिरियसली घेत आहे, ते समाजाला डेडिकेटली आणि इंटेन्शनली स्टडी करत आहे. कारण प्राचीन कालखंड आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये काय होतं, त्यांचं मेन इंटेन्शन हे समाजाचा अभ्यास करणं होतं का? नाही, त्यांचं मेन इंटेन्शन तर दुसरं क्षेत्र राहायचं, पण त्यामध्ये इनडायरेक्टली मग समाजाचा रेफरन्स यायचा. पण आता मात्र इथे असा प्रकार नाही आहे. इथे डेडिकेशनने किंवा यांचं इंटेन्शन काय होतं, त्यांचं इंटेन्शन सेम होतं की त्यांना भारतीय समाजाचाच अभ्यास करायचा आहे, भारतीय समाज त्यांना जाणून घ्यायचा आहे. येत आहे लक्षात. त्यामुळे मग आपण काय म्हणू शकतो की भारतामध्ये समाजाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास कोणी सुरू केला, तर ब्रिटिशांनी सुरू केला. येत आहे लक्षात. मग आता बघा, हा सर्व सीन सुरू असतानाच तुम्हाला माहीत असेल की हा जो 18th सेंचुरी किंवा 19th सेंचुरीचा जो पिरियड आहे, तर तिथे युरोपमध्ये सर्वकडे सोशोलॉजी ॲज अ अकॅडमिक ब्रांच म्हणून डेव्हलप झाली होती. आणि युरोपमध्ये जेवढ्या काही युनिव्हर्सिटीज आहेत, जेवढे काही देश आहेत त्यांच्या युनिव्हर्सिटीज आहेत, ज्या वर्ल्ड फेमस युनिव्हर्सिटी आहे, तर त्या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये सोशोलॉजी नावाचा एक सब्जेक्ट इन्सर्ट झाला होता आणि ते सब्जेक्ट शिकवणं पण सुरू झालं होतं. ठीक आहे. तर हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की पहिलं सोशोलॉजी ब्रांच किंवा ॲज अ सेपरेट डिसिप्लिन म्हणून कुठे सुरू झाली आणि आपण फादर ऑफ सोशोलॉजी कोणाला म्हणतो. ठीक आहे. तर हे दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगायचं आहे मला कमेंटमध्ये. आता सेम सीन जर होत असेल युरोपमध्ये, की युरोपमधल्या प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये सोशोलॉजी नावाचा सब्जेक्ट शिकवला जात आहे, तर मग असा एखादा व्यक्ती असेल की ज्याला वाटणार की आता सेम सब्जेक्ट भारतामध्ये पण आणायला पाहिजे आणि भारतामध्ये पण तो शिकवला गेला पाहिजे, त्या पद्धतीने रिसर्च झालं पाहिजे, तर असं वाटणारा जो व्यक्ती होता तो होता सर पॅट्रिक गिट्स. म्हणजे हे जे इथे मी तुम्हाला फोटो दाखवत आहे तर हेच होते. या विचारवंतांना वाटलं की जे सब्जेक्ट युरोपियन युनिव्हर्सिटीमध्ये शिकवल्या जात आहे ते सब्जेक्ट भारतीय युनिव्हर्सिटीमध्ये पण शिकवल्या गेले पाहिजे. आणि म्हणून त्यांच्याच प्रयत्नातून बघा 1919 मध्ये मुंबई विद्यापीठामध्ये सर्वात आधी समाजशास्त्र विभागाची स्थापना झाली. येतं का लक्षात. म्हणजे बघा, कॉलेजमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, आपण म्हणतो ना सायन्स डिपार्टमेंट, आर्ट डिपार्टमेंट, तर तसंच 1919 मध्ये मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये एक सेपरेट डिपार्टमेंट सुरू करण्यात आलं सोशोलॉजीचं, समाजशास्त्राचं. आणि ते करणारे कोण होते, सर पॅट्रिक गिट्स. म्हणजेच भारतामध्ये सोशोलॉजी ॲज अ डिसिप्लिन, समाजशास्त्र एक प्रमुख शाखा म्हणून विद्यापीठामध्ये कधीपासून शिकवण्यात आलं, तर ते आलं 1919 पासून. येतं लक्षात. आणि ते आणणारे कोण होते, सर पॅट्रिक गिट्स. येतं. आणि त्यानंतर मग कालांतराने बघा, मग जेवढ्या पण भारतामध्ये प्रमुख विद्यापीठ आहे, मैसूर विद्यापीठ आहे, लखनौ विद्यापीठ आहे, तर या विद्यापीठांमध्ये पण मग हळूहळू समाजशास्त्र विषयाची सुरुवात झाली, समाजशास्त्र विभाग सुरू झाले. म्हणून या सर्व रेफरन्सवरून आपण असं म्हणू शकतो किंवा आपण असं कन्क्लुजन काढू शकतो की भारतामध्ये समाजशास्त्राचा जो उदय झाला तो कधी झाला, 20व्या शतकात. येत्या लक्षात. म्हणजे पर्टिक्युलरली जसं आपण म्हणतो औपचारिक पद्धतीने, तर औपचारिक पद्धतीने समाजशास्त्र हा विषय कधीपासून भारतामध्ये आला, तर तो 1919 पासून आला. आणि सर्वात आधी कोणत्या विद्यापीठामध्ये आला, तर तो आला मुंबई विद्यापीठामध्ये. येत्या लक्षात. तर मग आता ही गोष्ट क्लिअर झाली का, मला सांगा. भारतामध्ये समाजशास्त्र हा विषय कधी आला, 1919 मध्ये. त्याआधी मग समाजाचा अभ्यास केलाच नाही असं होतं का, तर नाही. प्राचीन कालखंडात केला होता, पण फक्त पुस्तकी आधारावरूनच ते समजून घेत होते आणि तो अभ्यास अप्रत्यक्ष होता. तिथे कोणाचंच इंटेन्शन नव्हतं की समाजाचा अभ्यास करायचा आहे. सेम मध्ययुगीन भारतामध्ये पण झालं. मग नंतर ब्रिटिश आले, ब्रिटिशांनी प्रयत्न सुरू केले. ब्रिटिशांनी प्रयत्न सुरू करत असताना त्यांनी त्यामध्ये सायंटिफिक मेथड आणल्या, सर्व्हे आणले, रिपोर्ट आणले, वेगवेगळे ऑर्गनायझेशन, सोसायटी एस्टॅब्लिश केल्या आणि त्यातून ते काय करायला लागले, तर भारतीय समाजाचा अभ्यास करायला लागले. आणि हे सर्व सुरू असतानाच मग एक फॉर्मल डिसिप्लिन म्हणून
सर पॅट्रिक गेट्स यांनी काय केलं, 1919 मध्ये युनिव्हर्सिटीमध्येच सोशोलॉजी ब्रांच सुरू केले किंवा सोशोलॉजी सब्जेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केला. आणि म्हणून मग आपण काय म्हणतो की भारतामध्ये समाजशास्त्र कधी आलं, तर 20व्या शतकामध्ये भारतामध्ये समाजशास्त्र हा विषय आला. येत्या लक्षात. मग आता बघा, आता जर समाजशास्त्र भारतामध्ये आलं तर आता हा विषय किंवा ह्या विषयाचे अभ्यास करणारे लोक त्याचा रिसर्च सुरू करणार किंवा जे काही ते अकॅडमीमध्ये शिकत आहे, युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे, तर त्याचा एक्सपेरिमेंट म्हणून किंवा त्याचं प्रॅक्टिकल म्हणून ते काय करणार, भारतीय समाजाचा अभ्यास करणार. मग आता हा जो अभ्यास सुरू जात आहे, म्हणजेच बघा की ते सोशोलॉजीचा स्टडी करत आहे आणि तो स्टडी करून ते कन्सेप्ट समजून त्याचं इम्प्लिमेंटेशन मग इंडियन सोसायटीवर करत आहे, भारताचे समाज समजून घेत आहे. आणि हा जो प्रकार आहे किंवा ही जी पद्धत आहे, कुठली पद्धत, भारतीय समाज आणि संस्कृतीचा अभ्यास करणं, याच पद्धतीला मग काय म्हटलं गेलं, इंडोलॉजी. येत आहे. म्हणजेच बघा आता हे काय येणार, तुम्हाला नावावरूनच लक्षात येते, इंडोलॉजी म्हणजे काय, सोशोलॉजी. आणि जर ह्या सोशोलॉजीचा वापर इंडियाला समजून घेण्यासाठी होत असेल किंवा इंडियन सोसायटीला समजून घेण्यासाठी होत असेल तर मग यालाच काय म्हटलं गेलं, इंडोलॉजी. येत आहे. तर हे सिम्पल आहे, याच्यामध्ये कुठली डिफिकल्ट गोष्ट नाही. की जे समाजशास्त्र तुम्ही पेपर 1 मध्ये शिकले ते जर आता ॲज इट इज तुम्ही भारतीय समाजासाठी अप्लाय करत असणार, त्याचा भारतीय समाजाचा अभ्यास करण्यासाठी करत असणार, तर त्याला आपण काय म्हणणार, इंडोलॉजी. येत्या लक्षात. म्हणजे आता इथे डेफिनेशन क्लिअर झाली का, सिंपल डेफिनेशन. इंडोलॉजी म्हणजे काय, तर भारतीय समाजाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणं म्हणजेच काय, इंडोलॉजी. येत्या लक्षात. मग आता जसं 1919 पासून ब्रांच सुरू झाली, फॉर्मल डिसिप्लिन सुरू झालं, त्यानंतर सुरुवातीच्या काही काळखंडामध्ये जो अभ्यास करण्यात आला भारतीय समाजाचा आणि त्यासाठी जो दृष्टिकोन तयार झाला, त्याच दृष्टिकोनला आपण काय म्हणतो, इंडोलॉजी. येत्या लक्षात. मग यामध्ये काय असते, तर यामध्ये पूर्ण समाजाचा सखोल अभ्यास करायचा आहे, गोष्टी समजून घ्यायचा आहे, त्याचा अर्थ लावायचा आहे, कन्क्लुजन काढायचं आहे की नेमकं असंच का होत आहे किंवा ही गोष्ट कशासाठी आहे. येत्या लक्षात. त्यानंतर हे समजून घेणे आणि कन्क्लुजन काढणे हेच काय आहे, या दृष्टिकोनचे कार्य आहे. म्हणजे भारतीय समाजशास्त्र सुरू झाल्यानंतर पहिला जो दृष्टिकोन तयार झाला त्या दृष्टिकोनला आपण काय म्हणतो, इंडोलॉजी. येत्या लक्षात. आणि इंडोलॉजी जरी सुरू झालं किंवा हा जरी दृष्टिकोन सुरू झाला, पण आता बघा तरी देखील यांचा मॅक्झिमम फोकस हा कशावर होता, तर यांचा मॅक्झिमम फोकस हा भारतीय समाज समजून घेण्यावरच होता. आता मी असं का म्हणत आहे बघा, जर आपण पेपर 1 डिस्कस करतो जेव्हा, तर आपण बघितलं होतं की युरोपमध्ये जे सोशोलॉजी इमर्ज झालं किंवा समाजशास्त्राचा जो उदय झाला, तर त्याचा मुख्य हेतू काय होता की समाजामध्ये जे काही प्रॉब्लेम येत आहे, ज्या समस्या येत आहे किंवा जो काही गोंधळ सुरू आहे तो समजून घेणे आणि त्यावर उपाय सुचवणे. येत आहे. म्हणून आपण म्हटलं होतं फॉर द क्वेस्ट ऑफ सोल्युशन, म्हणजे त्याला सोल्युशन काय आहे याच्यासाठी सोशोलॉजीचा इमर्ज झालेला होता. मात्र हा जो कन्सेप्ट आहे ना, हा कन्सेप्ट भारताच्या संदर्भात आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे जरी इंडोलॉजी हा दृष्टिकोन तयार झाला, पण इंडोलॉजी या दृष्टिकोनाचं जे एक मुख्य कार्य होतं, तर हे कार्य भारतीय समाजामध्ये नेमके कुठले प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमला मग सोल्युशन काय आहे हे सांगणं कार्य नव्हतं इंडोलॉजीचं. तर मग इंडोलॉजी ह्या दृष्टिकोनाचं मेन कार्य काय होतं, तर त्याचं मेन कार्य हे सेम होतं की तुम्हाला फक्त एक प्रॉपर अंडरस्टँडिंग पाहिजे की एक्झॅक्टली भारतीय समाज कशा पद्धतीचा आहे, या लोकांची मानसिकता कशी आहे, इथले धर्म कसे आहे, त्या धर्माची विचारसरणी कशी आहे, लोकांची श्रद्धा कशी आहे. येत्या का लक्षात. ह्या सर्व गोष्टी समजून घेणे म्हणजेच एक प्रॉपर अंडरस्टँडिंग डेव्हलप करणे हाच उद्देश इंडोलॉजीचा होता. ते बिलकुल इंटरेस्टेड नव्हते की भारतामध्ये प्रॉब्लेम काय आहे आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय असणार आहे. आणि तुम्ही जनरली एक विचार करा, आता ब्रिटिश राजवटीत आपण होतो, म्हणजे आपण गुलामगिरीत होतो, आणि आपण जर गुलामगिरीत आहे तर आपल्या समाजाचा मेन प्रॉब्लेम कोणता होता मला सांगा, की आपण गुलामगिरीमध्ये आहे. मग आता ब्रिटिश लोक हाच प्रॉब्लेम शोधणार आहे का, की भारतीय समाजाचा मेन प्रॉब्लेम काय आहे, तर ते गुलामगिरीत आहे, आणि त्याचं सोल्युशन त्यांना काय मिळालं असतं मग, की तुम्ही स्वातंत्र्य द्या.
येत आहे का लक्षात? त्यामुळे मग ह्या भानगडीत पडणार आहे का ते लोक? नाही. तर सुरुवातीला त्यांनी काय केलं, फक्त भारतीय समाज समजून घेण्यावर भर दिला. येत्या लक्षात? मग आता हे समजून घेण्यासाठी परत त्यांनी कशाचा वापर केला, तर सेम जे काही ऐतिहासिक दस्तऐवज आहे, जेवढे साहित्य लिहिले गेले आहे, जे काही पुरातत्वीय पुरावे मिळतात, जेवढे ग्रंथ आहे, ह्या सर्व पुस्तकांचा वापर करून भारतीय समाजाला समजून घेणे की एक्झॅक्टली भारत कसा आहे, हा जो दृष्टिकोन तयार झाला याला आपण काय म्हणतो, इंडोलॉजी. येत्या लक्षात? म्हणजे ओव्हरऑल हे सर्व जे साहित्य होतं ते कोणतं होतं, लिखित स्वरूपाचं. की तुम्ही कुठलाही ग्रंथ वाचा, साहित्य वाचा, तिथून रेफरन्स घ्या आणि तिथून मग एक समज तुम्ही डेव्हलप करा की अच्छा हे लोक या पद्धतीच्या मानसिकतेचे आहे किंवा ह्या लोकांची अशा प्रकारची विचारसरणी आहे. येत्या लक्षात? मग आता बघा याच्यामध्ये कशा कशाचा वापर होणार, तर मी तुम्हाला सांगितलं आहे. धार्मिक साहित्य, वैज्ञानिक साहित्य जेवढे लिहिण्यात आले ते, तत्वज्ञान, भारतामध्ये जे काही 8 ते 10 तत्वज्ञान आहेत त्याचा अभ्यास केला यांनी. कला साहित्य आहे, वेद, उपनिषद, स्मृती, ह्या सर्व गोष्टींचा जे अवेलेबल आहे त्यांचा अभ्यास इथे करण्यात आला. येत्या लक्षात? आणि हा अभ्यास करण्यासाठी त्यांनी काय केलं, सायंटिफिक मेथड यूज केली. म्हणजे बघा इथे तुम्हाला आणखी एक डिफरन्स प्रेडिक्ट होणार. समाजाचे प्रॉब्लेम शोधण्यासाठी त्यांनी सायंटिफिक मेथड यूज केली नाही, तर समाज कसा आहे याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी सायंटिफिक मेथड यूज केली. म्हणजेच मग काय की असं पुस्तक घेणार, वाचणार आणि ठेवून देणार असा अभ्यास आहे का? नाही. मग प्रॉपर ते पुस्तक वाचायचं, त्यातून कन्क्ल्युजन काढायचे, त्याला ॲनालिसिस करायचं, प्रॉपर कंपॅरिझन करायचं. आता वेगवेगळ्या स्मृती आहे, मग प्रत्येक स्मृतीला कंपॅरिझन करायचं. तर अशा प्रकारच्या सायंटिफिक मेथडचा वापर करून त्यांनी काय केलं, अभ्यास केला भारतीय समाजाचा पूर्ण साहित्य वाचून. आणि हे जे सर्व ते करत होते याचा अल्टिमेट गोल काय होता, उद्देश काय होता, तर फक्त ह्या भारतामध्ये किती भाषा आहेत, यांच्या धार्मिक संकल्पना कशा आहेत, यांच्या श्रद्धा काय, चालीरीती काय, यांची संस्कृती कशी आहे, ह्या सर्व गोष्टी समजून घेणे, यांचा अभ्यास करणे हे यांचा अल्टिमेट उद्देश होता. येत्या लक्षात? त्यामुळे बघा समाजातील ज्या समस्या आहेत, तर समस्या कुठल्या आहे किंवा त्यावर उपाय काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न झाला का? नाही. फक्त भारतीय समाज समजून घेण्याचा प्रयत्न इथे झाला. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, जसा जसा परत पिरियड पुढे गेला, म्हणजे जसं जसं कालांतराने नवीन नवीन पद्धती मग ॲड होत गेल्या. आता ॲड होत गेल्या म्हणजे काय की जसे नवीन नवीन विचारवंत येणार, स्कॉलर येणार आणि ते समाजशास्त्राचा अभ्यास करणार, मग त्यांनी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला भारतीय समाजांवर देखील. म्हणजे आता बघा सेम सीन होणार इथे पण, जो युरोपियन सोशॉलॉजीमध्ये झाला की ऑगस्ट कॉम्ट यांनी ज्या पद्धतीने अभ्यास केला त्यापेक्षा वेगळी पद्धत आणली होती डर्कीम यांनी, आणि मग त्याच्यापेक्षा वेगळी पद्धत आणली वेबर यांनी. आणि जसे जसे हे विचारवंत चेंज होत गेले तसे तसे मग नवीन दृष्टिकोन हे सोशॉलॉजीमध्ये ॲड होत गेले. मग आता सेम गोष्ट हे भारताच्या संदर्भात पण होणार की सुरुवातीला ब्रिटिशांनी अभ्यास केला, मग त्यांचा एक दृष्टिकोन जनरेट झाला, पण त्यानंतर कालांतराने अनेक नवीन नवीन लोक येत गेले, विचारवंत येत गेले, आणि त्यांनी ज्या पद्धतीने मग अभ्यास केला त्यातून नवीन नवीन दृष्टिकोन तयार झाले. तर मग आता सेम वेनी जर आपण इंडोलॉजी स्टडी केलं तर इंडोलॉजीला आपण मग 2 पार्टमध्ये डिवाइड करतो. म्हणजेच बघा, एक असते शास्त्रीय इंडोलॉजी आणि दुसरी असते आधुनिक इंडोलॉजी. म्हणजे ज्या पद्धतीने नवीन अभ्यासाचे दृष्टिकोन तयार झाले, ज्या पद्धतीने नवीन नवीन पद्धतींचा वापर करून अभ्यास करण्यात आला, त्यावरून मग आपण इंडोलॉजीला क्लासिफाय करतो या 2 सेगमेंटमध्ये. येत्या लक्षात? मग आता 1 बाय 1 आपण हे बघू. सुरुवातीला येणार शास्त्रीय इंडोलॉजी, क्लासिकल इंडोलॉजी. तर आता हा काहीच नाही, सेम आतापर्यंत जे आपण पूर्ण एक डिस्क्राईब केला पूर्ण सिक्वेन्स, तर यामध्येच डिव्हायडेशन त्यांनी केलेलं आहे सिम्पली. तर 1920च्या आधी, म्हणजे लक्षात घ्या, मुंबई विद्यापीठामध्ये समाजशास्त्र विषयाची स्थापना होण्याआधी 1920च्या आधी जो काही अभ्यास करण्यात आला, जे मी तुम्हाला म्हटलं की फक्त पुस्तकं वाचायचे आणि समजून घ्यायचे, तर हा जो दृष्टिकोन आहे ह्या दृष्टिकोनाला काय म्हटलं जाते, शास्त्रीय इंडोलॉजी. येत्या लक्षात? क्लासिकल इंडोलॉजी म्हणजे याच्यामध्ये काय येणार, तर आता बघा सुरुवातीला हे ज्या सोसायटी एस्टॅब्लिश झाला,
सर्वे, तर हे कोणी केले, तर हे करणारे ब्रिटिश अधिकारी होते. येत्या लक्षात. विचारवंत होते, ब्रिटिश विचारवंतच. तर ह्याच लोकांनी प्रयत्न केला म्हणून यांच्याकडूनच याचा वापर झालेला आहे. येत आहे. आणि याला आपण काय म्हणतो, प्युअर बुक व्ह्यू म्हणतो. प्युअर बुक व्ह्यू म्हणजे काय, शुद्ध पुस्तकी दृष्टिकोन. म्हणजेच काय, तर केवळ पुस्तकांच्या आधारावर समजून घेणे हा प्रकार होता, ही पद्धत होती. पुस्तकांच्या आधारावरून ते अभ्यास करायचे भारतीय समाजाचं. म्हणून या दृष्टिकोनालाच बघा काय म्हटलं जातंय, शुद्ध पुस्तकी दृष्टिकोन. की केवळ लायब्ररीमध्ये जायचं, विद्यापीठामध्ये जायचं, तिथे बसायचं आणि जे काही धार्मिक ग्रंथ, पुस्तकं जे काही अवेलेबल आहे ते प्रॉपर वाचायचे आणि त्यावरून कन्क्ल्युजन काढायचं की अच्छा ठीक आहे, भारतीय समाज अशा पद्धतीचा आहे. हा जो दृष्टिकोन आहे, ह्या दृष्टिकोनाला काय म्हटलं जाते, शास्त्रीय इंडोलॉजी. येत्या लक्षात. आणि याचा सर्वात जास्त वापर कधी कोणी केला, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी. येत्या 1920च्या आधीच्या पिरियडमध्ये. आणि यांचा मुख्य हेतू पण काय होता, तर हे जे संस्कृत ग्रंथ होते, या संस्कृत ग्रंथाचं काय करायचं आहे, भाषांतर करायचं आहे. कारण भारतामध्ये जेवढे पण येणारे व्हॉइसरॉय आहे, ब्रिटिश अधिकारी आहेत, तर सर्वांना संस्कृत समजायची का, नाही. तर मग असे काही लोक होते ज्यांना संस्कृतचं नॉलेज होतं, मग ते काय करायचे, यांच्यासाठी ट्रान्सलेशनचं पण काम करायचे. तर हा जो पहिला दृष्टिकोन आला त्याला आपण म्हणतो शास्त्रीय. मग आता शास्त्रीय दृष्टिकोनातून जो वापर झाला किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून जो अभ्यास झाला भारतीय समाजाचा, तर असे करणारे दोन आपण सेगमेंट केले. बघा, एक होते पश्चिमात्य विचारवंत. म्हणजे सरळ सरळ मी काय केलं की याला दोन डिवाइड केलं. जे वेस्टर्न लोक आहेत ते लोक आणि दोन म्हणजे भारतीय विचारवंत. कारण मला सांगा, आता युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे फक्त ब्रिटिशच होते काय, नाही, भारतीय लोक पण होते. इवन तुम्ही बघा, ब्रिटिशांच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पण काही भारतीय लोक होते. असे खूप लोक होते जे मोठ्या पोस्टवर आहे, अधिकारी आहे, भारतीय लोक. इवन मंत्रिमंडळात आहे, तुम्ही बघितलं असेल, काउन्सिल एंट्री होती, काउन्सिलमध्ये आहे. तर मग हे लोक पण अभ्यास करायचे. म्हणून मग सिम्पल आपण काय कसं डिवाइड केलं की पश्चिमात्य विचारवंत आणि भारतीय विचारवंत. मग आता बघा, पश्चिमात्य विचारवंत कोण कोण, तर हे जे सगळे सोसायटी एस्टॅब्लिश करणारे लोक, जे एशियाटिक सोसायटी बेंगॉल येणार. त्यानंतर तुम्ही मॅक्स मुलर ऐकलं असणार. तर मॅक्स मुलर यांनी एक सेक्रेड बुक ऑफ ईस्ट हे बुक पब्लिश केलं होतं. आणि या बुकमध्ये त्यांनी डिटेलमध्ये भारतातल्या धर्माबद्दल बोललेले आहेत. ते म्हणजे त्याचा एक रिलिजियस रिसर्च आहे की ओव्हरऑल भारतामध्ये धर्म कसा आला आणि पर्टिक्युलरली हिंदू धर्म, त्याचं मागचं लॉजिक काय आहे, हे सर्व जे विचारसरणी आहे ती कशी आली. तर त्यासाठी त्यांनी हे बुक लिहिलेलं आहे मॅक्स मुलर यांनी. त्यानंतर हेनरी मेन आहे, त्यांनी एन्शंट लॉ नावाचं बुक लिहिलं. तर हे लोक काय करायचे, अव्हायलेबल असलेल्या सर्व बुकचा अभ्यास करायचे सायंटिफिकली आणि त्यातून कन्क्ल्युजन काढून मग त्यांच्या काय लक्षात आलं तर हे सांगण्यासाठी ते वेगवेगळे बुक पब्लिश करायचे किंवा पेपर पब्लिश करायचे. येत्या लक्षात. आता बघा, सेम गोष्ट मग काही भारतीय विचारवंतांनी पण केले. मग मला सांगा, भारतातले लोक पण असे होते की आपण पण आपला अभ्यास करणार, आपण पण समजून घेऊ की भारतीय समाज कसा आहे. येत्या लक्षात. आणि त्यामध्ये प्रामुख्याने कोणती सोसायटी होती, तर बघा, एक सोसायटी होती थिओसॉफिकल सोसायटी. हे नाव तुम्ही परत ऐकलं असणार 1868 मध्ये. येत्या लक्षात, सॉरी 1886 मध्ये, 1886 मध्ये. तर थिओसॉफिकल सोसायटीने पण काय केलं, मग सेम काम केलं. त्या वेगवेगळे जे धार्मिक ग्रंथ आहे त्यांना ट्रान्सलेट करणं, समजून घेणं. त्यानंतर एक होतं ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि हे होतं मैसूर येथे. येत्या लक्षात. आणि तिसरं होतं भंडारकर इन्स्टिट्यूट पुणे 1917 मध्ये. आता हे इन्स्टिट्यूट तुम्ही एक ऐकलं असणार जेव्हा तुम्ही हिस्ट्रीमध्ये समाज सुधारक करतात तेव्हा. तर भंडारकर इन्स्टिट्यूट आहे पुणेमध्ये. तर इथले पण जे विचारवंत आहे किंवा इथे जाऊन अभ्यास करणारे जे लोक आहे त्यांचं पण काम काय होतं की पूर्ण भारतीय समाजाच्या धार्मिक ग्रंथांचा, साहित्यांचा अभ्यास करणं आणि त्यातून समजून घेणं की एकंदरीत भारतीय समाज कशा पद्धतीचा आहे. तर अशा प्रकारे दोन कॅटेगरी आपण केल्या. या लोकांनी भारतीय समाजाचा अभ्यास केला. रॅदर मी असं म्हणणार की अभ्यास करण्यापेक्षा ह्या लोकांनी भारतीय समाजाला समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि आता जर काय समजून घेत आहे तर मग यांचं एक फायनल कन्क्ल्युजन काय निघत आहे बघा. तर मग यांचं मत काय आहे की कसा आहे भारतीय समाज. तर आता इन जनरल बघा, यामध्ये आपल्याला एक बायसनेस दिसून येतो.
बायसनेस म्हणजे कसा, तर जेव्हा पाश्चिमात्य विचारवंतांनी भारतीय समाजाचा अभ्यास केला तर यांनी कन्क्लुजन जे काढलं तर हे कन्क्लुजन मोस्टली टीकात्मक होतं. टीकात्मक म्हणजे क्रिटिकल व्ह्यू होतं. आता हे म्हणजे नेमकं काय, तर हे जेव्हा कन्क्लुजन काढणार की भारतीय समाज एक्झॅक्टली कसा आहे, तर बघा हे लोक आपल्याला एक्झॅक्टली ज्या निगेटिव्ह कन्सेप्ट आहे किंवा अशा गोष्टी की ज्यामध्ये तुम्हाला शोषण दिसणार, ज्यामध्ये तुम्हाला अत्याचार दिसणार किंवा ज्या गोष्टी सबऑर्डिनेट आहेत, ठीक आहे, तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवर यांनी जास्त फोकस केला. येत्या लक्षात. म्हणजेच बघा आता जर अभ्यास करत आहे तर हे चांगले म्हणणार आहे का, तुम्ही एक सिंपल लॉजिक लावा. ब्रिटिश अधिकारी अभ्यास करत आहे भारतीय समाजाचा, तर मग हे भारतातल्या लोकांना हीच गोष्ट सांगणार आहे का की नाही नाही तुमची संस्कृती खूप प्रगत आहे, तुम्ही खूप विकसित लोक आहे, तुम्हीच हुशार आहे, तुम्हालाच सर्व गोष्टी येतात, अशा गोष्टी सांगणार आहे का हे? नाही. असं जर यांनी सांगितलं असतं तर आपण ब्रिटिशांचं जे रूल आहे ते एक्सेप्ट केलं असतं का? नाही. तर त्यामुळे हे लोक डेलिबरेटली काय करायचे, निगेटिव्ह गोष्टींवर फोकस करायचे की बघा तुमच्या धर्मामध्ये, म्हणजे यांचं एक मेन मेसेज असायचा की भारतीय समाजामध्ये बघा कसे धर्म आहे की ज्यामध्ये अस्पृश्यता आहे, ज्यामध्ये समानता नाही, ज्यामध्ये लोकांचं शोषण होते, ज्यामध्ये स्त्रियांना अगदी खालच्या दर्जाची वागणूक दिली जाते. तुमचा धर्म असा आहे, तुमचा समाज असा आहे, तुमची संस्कृती अशी आहे. आणि मग इन अदर हँड ते काय सांगायचे की याच्याचपेक्षा आमचं बघा, म्हणजे आमची जी पाश्चिमात्य संस्कृती आहे ती बघा कशी महान आहे, किंवा आमचा जो ख्रिश्चन रिलिजन आहे जे त्यांचा वेस्टर्न रिलिजन, तर आमचे वेस्टर्न रिलिजन बघा कसे महान आहे, त्याच्यामध्ये अशा गोष्टीच नाही, आम्ही इक्वॅलिटी देतो, हे त्या सगळ्यांना समान वागवतो आम्ही. तर ते स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी काय करायचं, भारतीय समाजाचं महत्त्व कमी करायचे आणि निगेटिव्ह गोष्टी त्यांनी काय केल्या, जास्तीत जास्त प्रमोट केल्या. त्यामुळे यांचा फोकस हा कसा असणार आहे, क्रिटिकल किंवा टीकात्मक. मग आता यालाच रिव्हेंज म्हणून दुसरं कोण येणार, भारतीय विचारवंत. मग आता जेव्हा भारतीय विचारवंतांनी अभ्यास केला किंवा यांनी जे काही समजून घेतलं तर यांनी काय मत दिलं, तर यांचं ओव्हरऑल मत होतं हे ग्रेटनेसवर. आता ग्रेटनेस म्हणजे काय, तर यांनी जी गोष्ट ब्रिटिशांनी किंवा या ब्रिटिश विचारवंतांनी निग्लेक्ट केली तीच गोष्ट परत यांनी फोकस केली. यांनी हेच सांगितलं की नाही, भारतीय समाज, भारतीय संस्कृती एवढी मागासलेली नाही आहे किंवा भारतातले जेवढे काही धर्म आहेत तर ते सर्व धर्म काही मागासलेले नाही आहे किंवा ते सर्व धर्म काही अन्यायकारक किंवा शोषण करणारे नाही आहे. तर भारताची संस्कृती पण महान होती, भारतामध्ये पण विकसित साम्राज्य होते, अनेक राजांच्या काळात अनेक विकास झालेले होते, अनेक ग्रंथ लिहिण्यात गेले, इव्हन बघा सायंटिफिक डेव्हलपमेंट झालेली होती, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डेव्हलपमेंट होती. तर ह्या सर्व ज्या महानता किंवा ग्रेटनेस सांगणाऱ्या गोष्टी आहे ह्या सर्व गोष्टी मग या भारतीय विचारवंतांनी फोकसमध्ये आणल्या. येत्या लक्षात. म्हणजेच आता बघा सिम्पली जर बघायचं झालं तर हे लोक निगेटिव्हिटीवर फोकस करणार भारतीय समाजाच्या आणि हे लोक पॉझिटिव्हिटीवर फोकस करणार भारतीय समाजाच्या. येत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला स्टडीमध्ये आणि कन्क्लुजनमध्ये एक शिफ्ट दिसून येतो. तर हा झाला शास्त्रीय इंडोलॉजी. येत आहे. ज्याचा मेन उद्देश काय आहे, फक्त भारतीय समाजाला समजून घेणे. येत आहे. आणि समजून मग त्याचं कन्क्लुजन देणे. आणि हे जे समजून घेत आहे तर कशाच्या आधारावर समजून घेत आहे, पुस्तकांच्या आधारावर. पुस्तक म्हणजे जे काही धार्मिक ग्रंथ आहे, साहित्य आहे त्याच्या आधारावर. येत्या लक्षात. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आणि त्यामध्ये बघा त्यानंतर कालांतराने आणखी काही चेंजेस झाले अभ्यासामध्ये, दृष्टिकोनामध्ये, आणि त्यातून एक नवीन दृष्टिकोन आला. याला आपण म्हणतो आधुनिक इंडोलॉजी, मॉडर्न इंडोलॉजी. आणि या मॉडर्न इंडोलॉजीलाच आणखी एक नाव आहे, त्याला सोशल इंडोलॉजी पण म्हटल्या जाते. याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, सामाजिक इंडोलॉजी. आता बघा आतापर्यंत शास्त्रीय इंडोलॉजीमध्ये अभ्यास करणारे जे होते तर त्यामध्ये ब्रिटिश अधिकारी होते किंवा हे जसे इंथुझियास्टिक लोक आहे की ज्यांना जाणून घ्यायचं आहे की भारतीय समाज कसा आहे किंवा भारतीय समाजाचा अभ्यास करणारे आहे ते पण लोक होते, वेगवेगळ्या सोसायटीचेच लोक होते मेंबर. तर हे असे सर्व लोक त्यामध्ये इन्क्लूड होते. तर तो झाला शास्त्रीय इंडोलॉजी. पण आता मात्र एक प्रॉपर ब्रांच डेव्हलप झाली
सब्जेक्ट सुरू झाला. आता मात्र इथं जे प्रॉपर शिक्षण तज्ज्ञ आहे, तर या शिक्षण तज्ज्ञांनी जो अभ्यास केला त्याला आपण काय म्हणणार मग मॉडर्न इंडोलॉजी. म्हणजे आता इथं पूर्ण सिव्हिल सर्वंट येत आहे, अधिकारी येत आहे किंवा एखाद्या सोसायटीचे मेंबर येत आहे, असं कोणी रँडम पर्सन येत आहे आणि अभ्यास करत आहे असं आहे का? नाही. तर ज्यांचं प्रॉपर ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, PhD आहे, ज्यांना एक प्रॉपर नॉलेज आहे ह्या सर्व सब्जेक्टचं, सोशोलॉजीचं, यांचा जो अभ्यास केला त्याला आपण काय म्हणतो आधुनिक इंडोलॉजी. म्हणजे आता बघा हे असे लोक असणार यामध्ये मॅक्झिमम जे युरोपमधल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये सोशोलॉजीचा स्टडी केला आणि नंतर ते भारतामध्ये येऊन ते काय करू लागले, रिसर्च करू लागले. तर हा जो एक शिफ्ट आपल्याला दिसतो त्याला आपण काय म्हणतो आधुनिक इंडोलॉजी. आता इथे जे होणार तर या आधुनिक इंडोलॉजीला आपण सुधारित दृष्टिकोन म्हणतो. त्यांनी सुधार केले. मग आता त्यांनी कोणते कोणते सुधार केले? तर पहिली गोष्ट त्यांचा जो रिसर्च असणार आहे तर हा केवळ पुस्तकांवर नाही, तर ते प्रॅक्टिकल करणार. आता ते प्रॅक्टिकली माहिती गोळा करणार, प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करणार, माहिती गोळा करणार, त्या माहितीवर प्रोसेस करणार आणि त्यातून मग कन्क्लुजन काढणार की एक्झॅक्टली इंडियन सोसायटी कशी आहे. तर हा जो एक दृष्टिकोन तयार झाला त्याला आपण काय म्हणतो मॉडर्न इंडोलॉजी. म्हणजे हे जे आधी होतं की तुम्ही लायब्ररीमध्ये जा, पुस्तक वाचा आणि तुमचं मत सांगा, तर आता हा शिफ्ट होणार. आता इथे प्रॅक्टिकॅलिटी येणार. प्रॅक्टिकली एक्झॅक्ट गोष्टी कशा आहे, सध्या समाजामध्ये काय सुरू आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न यामध्ये केला जाणार. त्याला आपण काय म्हणतो आधुनिक इंडोलॉजी. येत्या लक्षात. आणि आधुनिक इंडोलॉजीचाच वापर करणारे किंवा याचे प्रणेते ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे GS घुरे. तर GS घुरे यांच्यावर आपण एक नेक्स्ट लेक्चर कंडक्ट करू. तर त्यामध्ये आधुनिक इंडोलॉजी म्हणजे काय आणि एक्झॅक्टली याचा वापर कसा केला गेला तर हे आपण डिटेल त्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. ठीक आहे. तर आता इथपर्यंत जे आपण डिस्कस केलं तर आपण काय काय बघितलं की भारतामध्ये समाजशास्त्राची सुरुवात कशी झाली आणि सुरुवात झाल्यानंतर जे दृष्टिकोन झाला, सुरुवातीचा जो दृष्टिकोन होता इंडोलॉजी, तर तो एक्झॅक्ट दृष्टिकोन काय आहे आणि त्याचे वर्गीकरण काय आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस केल्या. सो आय होप की तुम्हाला समजलं असेल. तर तुमच्या काही पण क्युरीज असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या काही पण इन्क्वायरी असेल, क्युरी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.